ह्या थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये असे ताजे लाल लाल गाजर आले की मी गाजराचा हलवा आणि गाजराचं लोणचं आवर्जून बनवते. आज आपण चटकदार असं आणि 15 मिनिटातच बनणारं असं गाजर मिरचीचं लोणचं बनवूयात. त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम लाल बुंद असे गाजर घेतलेले आहेत. मार्केटमध्ये छान ताजे गाजर आलेले आहेत. गाजराची सगळी सालं काढून घ्यायची तिथे आपल्याला आणि गाजराची सालं काढल्यानंतर हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. गाजरावर काय होतं कधी कधी ना माती असते ना, त्यामुळे मग ते खाताना कचकच करते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता मिरच्या आणि गाजर आपल्याला कॉटनच्या कपड्याने स्वच्छ असे पुसून घ्यायचे. लोणचं बनवताना ना काय करायचंय, पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे. गाजराला म्हणा किंवा आपण जी काही भांडी यूज करणार आहोत त्याला सुद्धा, किंवा जे काही आपण त्यात मसाले टाकणार आहोत ते अजिबात ओलसर नसले पाहिजे, म्हणजे आपलं हे गाजराचं लोणचं 5-6 महिने आरामशीर टिकतं. आता हे गाजर ना आपल्याला लांब आकारात म्हणजे फिंगर चिप्स या आकारात चिरून घ्यायचे, किंवा तुम्ही गोल आकारात चिप्स स्लाइस करून घेतले ना तरीही चालतील. आता या गाजरातला जो मधला भाग असतो ना तो म्हणतात की खायचा नसतो, पण मी तर लहानपणी अगदी आवडीने खायचे. गाजराचे ना असे लांब लांब आपण काप करून घेऊयात. गाजराचे काप करून झालेले आहेत. आता आपण हे कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायचंय आणि 2 ते 3 तासासाठी फॅन खाली आपल्याला सुकू द्यायचे हे, कारण ह्याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे. तुमच्याकडे ऊन पडलं असेल तर उन्हात 2 तासासाठी ठेवलं ना तरीही चालेल. आता ह्या मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्यात. तुम्ही आता ह्या बारीक आकारात घ्या किंवा मिरचीला मध्ये चीर पाडून असं चिरा मारून घेतलं ना लांब आकारात तरीही चालेल. आवडीनुसार कट करून घ्यायच्या ह्या सगळ्या मिरच्या. आता गाजर सुकलेले आहे 2-3 तासानंतर, छान त्याचा मॉइश्चर गेला आणि थोडे असे मऊ पडलेले आहेत. इथे आपण बडीसोप, जिरं, काळं मिरी आणि मेथीदाणे घेतलेले आहेत. आपल्याकडे धने नाहीयेत त्यामुळे मी धना पावडरचं यूज करणार आहे. तुमच्याकडे अख्खे धने असतील ना तरी घेऊ शकता. आता हे मसाले ना आपल्याला छान असे भाजून घ्यायचे. अगदी धूर येईपर्यंत भाजायचे नाहीत हा, नाहीतर मग लोणच्याला ना थोडासा कडवट टेस्ट येते. आता हे भाजलेले मसाले आपल्याला रफ असे भरडून घ्यायचे. हे बघा असं टेक्स्चर असला पाहिजे. आता ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला दुसरे मसाले ऍड करायचे आहेत. इथे 1 वाटीभर मी तेल घेतलेलं आहे, धने पावडर घेतली, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे, हिंग. आता इथे आपण तेल ना गरम करून घ्यायचे छान धूर येईपर्यंत आणि गॅसचा फ्लेम बंद करायचे. तेल थोडं नॉर्मल झालं ना त्यात आपण हिंगाची आणि कलोंजीची फोडणी द्यायची. इथे तुमच्याकडे कलोंजी नसेल काहीच हरकत नाही, नाही घेतलं तरीही चालेल. आणि आता हे भरडलेले मसाले आपण तेलामध्ये टाकून घ्यायचे. मोहरीची डाळ टाकून घेतले, लाल तिखट टाकून घ्यायचंय, आपल्याकडे अख्खे धने नव्हते त्यामुळे मी इथे 1 चमचाभर धने पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचाभर हळद घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घेऊ शकता. मी 2 चमचाभर एवढं मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे नॉर्मल तेलामध्ये आपण हे सगळे मसाले शिजवून घेतो. गॅसचा फ्लेम मी कधीच बंद केला, लक्षात ठेवा. अगदी कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही हे सगळे मसाले टाकले ना तर मिरची पावडरमुळे काय होईल, सगळे मसाले करपले जातील आणि लोणच्याला करपट असा वास येईल आणि चवीला सुद्धा ते बेचव लागेल. आता ह्या लोणच्याच्या मसाल्यात आपण गाजर आणि मिरचीचे काप टाकून घ्यायचे आणि सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट होईल असं मिक्स करून घ्यायचंय. आता हे सगळं मिश्रण थंड झालं ना की आता आपण वाटीभर एवढं लिंबूचं पाणी टाकणार आहोत, कारण लोणचं आहे आणि त्याला आंबटपणा येण्यासाठी, लोणच्याला आंबटपणा येण्यासाठी इथे आपण लिंबू पाणीचा वापर करणार आहोत. तर इथे मी लिंबू पाणी तयार करून ठेवलेलं आहे वाटीभर. 1 छोटी वाटी एवढं मी लिंबू पाणी घेतलेले आहे. आता ते मिक्स करून घ्यायचंय लोणच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं लोणचं. तुम्हाला हवं तर तुम्ही असंच कढईमध्ये रात्रभर झाकून ठेवू शकता. मी लगेचच बर्नीत टाकून घेते, कारण हे सगळं मिश्रण आहे ना ते अगदी थंड झालंय. गरम गरम बर्नीत भरू नका, नाहीतर काय होईल, बर्नीला वाफ तयार होईल आणि मग लोणचं खराब होईल. त्यामुळे अगदी थंड झालं ना लोणचं नेहमी काचेच्याच बर्नीत स्टोर करून ठेवायचं. कोणत्याही प्रकारचं लोणचं का नाही असो, इथे आपलं चटपटीत असं गाजराचं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. माझा आजचा
पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.